परवा कोणतरी काहीतरी म्हटलं की मी कोणाची फसवणूक केली. आपल्याला राजकीय काय वारसा आहे का? आपला कारखाना आहे का? आपल्यावर ईडीची चौकशी आहे का? आपल्यावर सीबीआयची चौकशी आहे का? आपल्यावर इन्कम टॅक्सची चौकशी आहे का? मला तरी जेवढं कळतं, मला एवढं माहितीये, ज्याच्यावर या चौकशा नसतात त्यांनी फसवणूक केलेली नसती. आणि ज्यांच्या मागे चौकशा लागतात ते जर दल बदलून टुमकन उडी मारून दुसरीकडे गेले तर जनता त्याला फसवणूक म्हणत असती, असं आपल्याला तरी शिकवलंय. आता यांच्या बाबतीत काहीतरी वेगळे शब्द असतील तर ते शब्द शोधावे लागतील. दुसऱ्या एका मान्य मंत्र्यांनी सांगितलं अमोल कोल्हे अभिनय करतात. काय चूक करतोय? पाप करतोय? जो इतिहास सांगतोय तो शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा सांगतोय. ताई लेकराला सांगताना ते दाखवतात ते बरोबर आहे का? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, या छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीला संस्कार दिला, या मातीत एक आदर्श घालून दिला, आणि तो म्हणजे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिला तो परस्त्रीला माते समान मानण्याचा आदर्श घालून दिला. आणि या सगळ्या आदर्शांना कुठेतरी उजळणी करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला एक जर व्यक्ती करत असेल, आणि जर या गोष्टींनी काही मंत्री महोदयांना मळमळ होत असेल तर त्यांना हात जोडून विनंती एवढीच करू इच्छितो, मातीशी इमान ठेवण्याच्या आणि निष्ठा काय असते हे सांगणाऱ्या छत्रपतींचा इतिहास आज सांगतोय आणि उद्या सुद्धा सांगत राहणार. याच्यामुळे जर तुम्हाला अडचण वाटत असेल तर आपण नेमक्या कुठल्या बाजूला आहोत? म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं का भारतीय जनता पार्टीचं वॉशिंग मशीन आहे. ऐकलं होतं ना आपण, वॉशिंग मशीन मधून निघालं की सगळं धुतलं जातंय. आता नवीन कळलं वॉशिंग मशीन बरोबर एक साचा सुद्धा आलेला आहे. वॉशिंग मशीन मधून काढतात आणि साच्यात टाकतात, आणि साच्यात एकदा टाकलं की त्यांना जे पाहिजे तशीच मूर्ती समोर दिसायला लागते. आणि त्यामुळे ज्यांना निष्ठा छत्रपतींनी शिकवली त्यांचा इतिहास या पुढेही सांगणार. कारण छत्रपतींनी सांगितलं होतं की राज्य रयतेचं आहे, आणि या रयतेच्या कल्याणाकडे ज्यांचं दुर्लक्ष होत असेल त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य तरुण आणि सर्वसामान्य महिला राहणार नाही, एवढा विश्वास देतो आपण. या शेतकरी मोर्चाचं मनापासून स्वागत केलं, या शेतकरी मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा दिलात त्याबद्दल आपण मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगू इच्छितो की एवढा फक्त फरक बघा, तुम्ही जेव्हा तो ती कुठली गाडी ती दांडुक दाखवून हाकलून देतात सगळे, हा विकास रथ, जेव्हा तुमचा मोदी सरकारचा विकास रथ येतो, आमचा सर्वसामान्य शेतकरी दांडुके दाखवून तो रथ हाकलून देतोय. आणि जेव्हा शेतकरी आक्रोश मोर्चा येतोय तेव्हा आमची माता माऊली शिदोरी देते, आमची माता माऊली वानवळा देते, आमची माता माऊली औक्षण करते, आमचा शेतकरी बांधव उत्साहानं याचं स्वागत करतो. यानी तरी आता डोळे उघडा आणि आमच्या बळीराजाला न्याय देण्याची भूमिका द्या. जर बळीराजाला हा न्याय मिळाला नाही तर ज्याला पिकवता येतं त्याला सरकार उखडून सुद्धा फेकता येतं, हे सरकारने आधी ध्यानात घ्यावं. आणि या आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला, दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा.